So, welcome back to our channel. Welcome back to our channel. So, आज आहे प्रँक व्हिडिओ. फायनली यस. काल काय झालं, मी ब्रेन स्टॉर्म करत होते की यार व्हिडिओज काय टाकू शकतो, काय नाही टाकू शकत. आणि माझ्या डोक्यात आलं, म्हणजे प्रँक तर होताच माझ्या डोक्यात, पण म्हटलं यार प्रँकमध्ये आपण काय करू शकतो. मग मी म्हटलं व्हॉट अबाउट समथिंग कॉन्ट्रोवर्शियलमध्ये काय, तर म्हटलं चीटिंगचं काहीतरी करू. आता हे बघा, आम्हाला एकामेकांवर एवढा विश्वास आहे की जरी कोणी येऊन म्हटलं की अरे मेरे पे चीट कर, तर ते आम्हाला माहिती आहे की ते फेक असणार. सो म्हटलं लेट्स गो विथ सम डेटिंग ॲप्स. कारण इंस्टाग्रामवरती असं पकडलं गेलं वगैरे दॅट विल बी टू मच. टिंडर डाउनलोड करू. म्हटलं माझ्या फोनमध्ये करू का, आणि मग चैतन्य मला पकडेल दॅट इज अ प्रँक. पण इट इज व्हेरी रिस्की. मग मी म्हटलं कारण व्हेरी रिस्की म्हणजे कारण मुलींचं पटकन पसरलं जातं ना यार की अरे इसको तो मैंने टिंडर पे देखा था. म्हणून म्हटलं इट इज व्हेरी रिस्की. मग आता आपण काय करू शकतो, तर मग मी चैतन्याच्या फोनमध्ये टिंडर डाउनलोड करणार आहे. आता फोन त्याच्या बाजूला आहे, हळूच घेईल जमलं तर, आणि टिंडर डाउनलोड करणार, त्याची प्रोफाईल बनवणार आणि थोडं स्वाईप पण करणार. जर मेसेजेस आले तर सोने पे सुहागा. आणि लेट्स सी मग तो कसा रिॲक्ट करतो. पहिलं तर मला असं वाटतं की तो हसणार, की त्याला मला तर वाटतं त्याला 100% डाऊट आहे ना की हा प्रँक आहे. मी मला लिहून देते बिकॉज त्याचा आणि टिंडरचा कधीच संबंध नव्हता आयुष्यात. सो आत्ता लग्नानंतर तर सो पहिलं तर तो हसेल, पण मग मी थोडं ॲक्टिंग करेल रडायची वगैरे टू मेक इट सिरियस. मग त्याला असं डाऊट यायला पाहिजे की व्हॉट इफ चुकून डाउनलोड झालं नाही का, आपण असं क्लिक करतो गेम वगैरे खेळताना, तसं झालं का. सो मला बेसिकली त्याला थोडंसं घाबरवायचं आहे. मग हसता हसता घाबरला तरी मला चालेल, पण आय एम व्हेरी शुअर की तो आधी हसणार आहे. लेट्स सी इव्हेंच्युअली मला ते बिल्डअप करता येतं आहे का. आणि आणि अजून एक अपडेट हा आहे की आमचं गेमिंग चॅनल आहे. लोक कमेंट करतात की तुम्ही रोज लाईव्ह यायचा, ते आम्ही मिस करतो आहे. हम रोज लाईव्ह आते हे, आम्ही रोज लाईव्ह येतो, गेम खेळतो. फक्त एवढंच की गेमिंग चॅनल बदललेलं आहे. मी ते कुठेतरी टाकेल या टाईमलाच, विच शोज दॅट इज अ गेमिंग चॅनल जिथे मी रोज लाईव्ह जाते. सो प्लीज सबस्क्राईब टू दॅट चॅनल इफ यू हॅवंट सबस्क्राईब्ड येट. आणि आता लेट्स सी हाऊ द प्रँक गोज. सो आता मला उठण्याची वेळ बघायची. उठल्यानंतर मग मी माझा राडा चालू करेल. सेव कशाला करते माया माया माया. तुला स्वतःच्या इंस्टाग्रामवर पाठवता येतं माहिती नाही सगळ्या गोष्टी सेव्ह करण्यापेक्षा. एवढं सगळं करण्यापेक्षा हे करेल ना मी. फोन द्या कोणाचा तुझा. थांब ना 1 मिनटं बच्ची. बच्ची हे काय तुझ्या फोन मध्ये. म्हणून तू तुझा फोन देत होता माझ्या हातात. तू पण फोन बच्ची व्हॉट द बच्ची. काय झालं हे काय. मला हार्ट अटॅक आला 2 मिनिट. बच्ची हे तुझ्या फोन मध्ये कुठून आलं. काय बच्ची, आय एम व्हेरी सिरियस. आणि तुला मेसेजेस पण आहेत. बच्ची बच्ची मी काय म्हणतीये, हे कुठनं आलं तुझ्याकडे. मला शर्ट घालून म्हणजे तुला नीट व्हिडिओ रेकॉर्ड करते. शर्ट घालून नीट व्हिडिओ रेकॉर्ड. आय एम नॉट रेकॉर्डिंग. तुझा पण व्हिडिओ दादा. मला नाही माहिती. चैतन्य इथे ये, 1 सेकंड इकडे ये. नको घालू शर्ट, इकडे ये. मी सिरियसली बोलतीये, मी मस्करी नाही करत आहे. काय
हे कुठनं आलं तुझ्या फोन मध्ये? नाही माहिती बाबू. म्हणून तू फोन नव्हता देत ना मला? हो नव्हतं खरं देत. सांग. हो माझा पर्सनल अकाउंट आहे, मी हेच करत असतो इथे. हे करत असतो तू? येस, दिवस रात्र. बच्ची नाही काहीतरी सिरियसली आहे, मला हे बघू नाही व्हिडिओ. नाही दिस इज फकिंग टिंडर इन युअर फोन. दिस इज फकिंग टिंडर इन युअर फोन. आय एम नॉट इवन किडिंग. तू काहीतरी फालतूगिरी करते. बच्ची आय स्वेअर नॉट. माझ्याबरोबर करत आय स्वेअर नॉट बच्ची. हे तर माझं नाहीच आहे. बच्ची मला नाही माहित बच्ची. हे माझं नाहीये आणि तू माझ्या फोन मध्ये गेलेच मी नाही गेलं बच्ची. मी आता इथं ओपन करायला गेले युट्यूब, मला दिसलं. हे बघ ऍक्टिंग तर ऍक्टिंग करते. नाही. हे बघ मी असं सर्च करायला गेले आणि मला असं दिसलं. मला असं दिसलं म्हणून मग मी जाऊन बघितलं. नाही बच्ची मी असं असली घाण मस्करी नाही करणार. हा करणार नाही ना. पण मला सेटिंग बिटिंग मध्ये बघू दे ते ऍप कधी डाउनलोड झालं, काय कधी झालं. तर एक मिनिट ए फालतूगिरी न करू दे, इकडे चल. मला बघू दे त्या भांडणानंतर गेलं. आपल्या भांडणानंतर अगे तू दे ग जरा. फसला होता ना. फसला होता. मी तुला घेरामध्ये टाकतो ना, ते ऍप कधी डाउनलोड झालं, काय कधी झालंय मला बघू दे. तुला एवढा कॉन्फिडन्स आहे का बच्ची की मी म्हणजे तुला कॉन्फिडन्स आहे रे? मग बच्ची काय म्हणणं आहे तुझं माझ्या या प्रँकवर? पकडलं गेलो मी. माझी आता एक सेकंड माहित नाही आपलं पण. काय म्हणणं आहे तुझं या प्रँकवर? पकडलं गेलो मी, वाईट वाटलं मला. मग आता आपल्या युट्यूब चॅनलचं काय करायचं आपण? हाफ हाफ मध्ये डिवाइड करायचं. हाफ ऑफ मध्ये ते हे डिवाइड करायचं का? बच्ची काय झालं? तू का स्वाईप करते? बघा आहे का कोणाला आहे अशी गर्लफ्रेंड जे स्वतः टिंडर डाउनलोड करत नाही माझ्यासाठी? मला वाईट ह्याचं वाटतं. आहे का कोणाला अशी गर्लफ्रेंड जी स्वतः टिंडर डाउनलोड करते आणि माझा फोटो टाकून राईट लेफ्ट काय करते? राईट स्वाईप करते. लेफ्ट करते. लेफ्ट करत होती का? मला वाटलं राईट करते. तुझी प्रोफाईल वगैरे बनवली, म्हणलं नाव नको टाकायला नाही तर हा माझ्या चिडेल. एक बॅक फोटो टाकला आणि एक बच्ची खालचं कोणी असायचं विसायचं. माझा फोटो पण टाकलाय तू, दाखवा. बच्ची फालतूगिरी नको करत जाऊ. आता असंच आहे जरा. कोणतरी पाठवेल तुला 2 दिवस असू दे जरा. सांगू का? कारण मला ह्याचं दुःख होतं की माझ्या बॉयफ्रेंडला म्हणजे माझ्या नवऱ्याला कोणी चॅट नाही करत. कोणी मॅच नाही हो रे तुमचे. मी 1 आठवडा झालं तुझ्या फोन मध्ये. पॉसिबलच नाही. हो म्हणून तर मला अजून दुःख आहे ना. मला कळलं असतं जर ऍप हिडन होतं ना. काय ऍप हिडन होतं? काय बोलशील? हो मी तर ह्या सगळ्या गोष्टी पण करत असते ही माझ्या फोन मध्ये. मला वाटतं जास्त टेन्शन आलं की तुला कोणी मेसेज का नाही गेला बच्ची. मतलब आर यू अनडिझायरेबल? बघू दे मला जरा तू माझी कशी प्रोफाईल बनवले, त्याच्यामुळेच नसतील. मी काय टाकलं बघ तुझ्या बायो बिओ मध्ये. बच्चे असला भिकारचोट फोटो टाकलाय. तसाच तू आहेस म्हणजे तो तुझाच फोटो आहे. सो आय डोंट नो तू भिकारचोट कोणाला बोलतोय. आणि दुसरा कुठे? एकच आहे का? 2च टाकले. दुसरा कसा बघायचा असतो? मागं टॅप करायचंय बघ. आपल्याला ऍप पण युज नाही करता. मुली तर सुंदर आहेत रे. नो डाऊट मुलं सिंगल मारतात. एवढ्या सुंदर मुली आहेत आणि असे फोटो लावणारे मुलं आहेत. कसं भेटणार? एवढं सुंदर मुली आहेत. प्रोफाईल आहे. अरे हे ऍड आहे रे. नाही मुलींचं नाही घेते मी फोटो. काय माहिती मग मला प्रॉब्लेम ह्याचा असायला पाहिजे की तुझ्या फोन मध्ये टिंडर आहे का? प्रॉब्लेम ह्याचा असायला पाहिजे की तुला एक पण चॅट नाही आलं मुलीचं? एक पण चॅट नाही आलं. आय नो राईट दॅट. त्यांनी सर्च केलं असेल ना मला, मग त्यांना दिसलं असेल की. नाही मी तुझं पूर्ण नाव नाही टाकले, फक्त सी टाकले. आणि इथं मराठी लोक कमी आहे. कोणी तुला ओळखणार नाही, एवढं फेमस नाही. आणि कोणी तर उद्या तुला स्क्रीनशॉट काढून पाठवलं की हे चैतन्यचं टिंडरवर दिसला मला, मग मी तुला ब्लॅकमेल करणार, तुझ्या घरच्यांना पाठवणार आणि मस्त तुझी मज्जा येणार. पण तुला पण माहिती माझे घरचे काय म्हणणार. काय हेनीच काहीतरी उद्योग केला. चैतन्य जरा रडतोय त्याच्या सदम्यामुळे, त्याच्यामुळे येईल तो इथे.
ये बाळा ये, रडू नको, ये ते तिथं सरकव जरा कपड्यांचं. ये माझं बाळ, ये, रडू नको. आज जो तुमने किया है उससे हमारे रिलेशनशिप पे लांछन आ गया है. लांछन. सो तुला जे प्रश्न होते आता तू व्हिडिओ विचार. हा, मला व्हिडिओ कट झाल्यावर प्रश्न विचारतो. म्हणलं नो, हे जे उत्तर ह्यांना पण हवे असतील तर तू व्हिडिओमध्येच विचार. कळलं? गॉट माय पॉइंट. काय प्रश्न आहे? मी विचारत होतो की तू एवढे घाणेरडे फोटो का टाकले म्हणजे, म्हणून तुला स्वाईप नाही आलं म्हणजे. और मे बी और मे बी इट इज जस्ट युअर फेस. चांगलं तर आहे बच्ची, म्हणजे ऍव्हरेज तर आहे ना. म्हणजे तू एकदम देखणा दिवा आहे यार. तुझ्याहून सुंदर कोणी नाहीच आहे माझ्यासाठी या जगात. बापरे. तू जर तो आता तव्याचा आवाज अजून एकदा केला ना, तो तव्या कोणाशी तरी डोक्यात जाईल इथं. बरं, आता आपण काय करतोय मग? तर तू मला चैतन्याने मला विचारलं की तुझ्या डोक्यात हा प्लॅन आला कसं. मी मल्टीटास्क करते ना, टेक अ लीड. बोल. नाही तूच बोल. अरे ह्याचं बुड वाकडत आलंय काय? थांब जरा, आत्ताच सांगू नको, आता ते हे होईल. सो चैतन्य मला म्हणत होतं की यार तुझ्या डोक्यात हा प्लॅन आला कुठून, विचार नव्हती. मग लोक पण म्हणतात ही ह्याला बोलू देत नाही, कारण हा बोलतच नाही. पण तुझ्या डोक्यात हा प्लॅन आला कुठून, एवढा फालतू प्लॅन? कधीच मी तुला स्क्रिप्ट नाही देऊ शकत ना, नाही की तू हे विचार मग मी हे करते. नाही, पण मी तुला ते तुझ्या डोक्यात हा फालतू प्लॅन आला कुठं? सो काल काय आलं, काल म्हणजे थर्सडे होता काल, आणि आज फ्रायडे सॅटर्डे संडे, तर आम्हाला व्हिडिओ शूट्स करायचे होते. तर मी म्हणलं यार काय काय करू शकतो. मी जरा ब्रेन स्टॉर्मिंग करत होते की टॉक्स विथ ट्यूजडेला हे करायचंय, आपल्याला हे करायचंय, ते करायचंय. आणि प्रँक तर होतात ॲट द बॅक ऑफ द माइंड की लोक आपल्याला डिमांड करतात प्रँक करा रे येड्यांनो. मग मी म्हटलं की काय प्रँक करू शकते. आणि अचानक माझ्या डोक्यात माहित नाही कुठं, तुला माहिती आहे माझं डोकं कसं आहे, कधी पण काय पण डोक्यात विचार येतो. म्हणजे यार जर ह्याच्या फोन चीटिंग प्रँक तर नाही होऊ शकत, मग आपण टिंडर करू. पहिला आलं की मी माझ्या फोनमध्ये टिंडर डाउनलोड करून स्वाईप करून 2-3 चॅट ऍक्टिव्ह करते आणि ह्याला दाखवते. पण मी म्हटलं की व्हॉट इफ ह्याने खरंच विश्वास ठेवला, आय विल बी. आणि असतं ना यार, त्याच्या मनात बिनात राहिलं की मे बी ही खरंच पकडल्या गेली होती पण हिने लपवण्यासाठी सांगितलं. सो मी म्हटलं की लेट्स नॉट टेक इट ऑन मी. मी तर नाही का, मी माझ्या फोनमध्ये तर टिंडर नाही घेणार आहे. सॉरी, नॉट हॅपनिंग. आणि मुलींचं कसं असतं ना, मुलींचं टिंडर जर कुठल्या मुलाला भेटलं तर लगेच मग ते नाव पण पसरवतात की अरे बघी तिचं लग्न झाले तरी बघी टिंडर. सो तसं नाव खराब होण्याचे पण चान्सेस जास्त होते. इज्जत आणि माझी इज्जत गेली. मुलींचं पहिलं होतं नाव वेट. मग म्हणून मग मी डिसाईड केलं की चैतन्याच्या फोनमध्ये मी हे सगळं करेन. ओके. आणि मग मी तुला म्हणेल की कुठं आला काय. मी थोडं रडायची पण ऍक्टिंग केली, बोलते त्याबद्दल. ऑलमोस्ट आलं होतं तुला असं रडायला, पण म्हणजे तुझ्या असं रडायला येते ना त्यावेळेस मला खरं वाटायला लागतं. पण त्याच्यानंतर मग मी तुला कुठल्या पॉइंटला ते खरं वाटलं? खरं नाही वाटलं मला, पण नाही का तू जर असं रडायची ऍक्टिंग केली मग त्यानंतर मला सगळीकडे असं शक यायला लागला की यार माझ्या कोणीतरी गेम तर नाही वाजवला. पण मी कोणाच्या हातात फोनच नव्हता दिला की त्यांनी माझ्या फोनमध्ये हे सगळं डाउनलोड करून. म्हणजे पूर्वाच पहिले माझ्या डोक्यात आलं की तोच माझ्याबरोबर हा कांड करू शकतो. म्हटलं त्याला तर फोन नाही दिला मी कधी, मग हे कसं होऊ शकतं. मग त्यानंतर कुठल्या तरी स्क्रीनशॉट नाही का तुम्हाला पाठवलं होतं आधी, मी म्हटलं ते स्क्रीनशॉट आहे आय थिंक. हा, त्याला आधी वाटलं की तू बोलला पण व्हिडिओ मध्ये की तुला असं वाटलं की दॅट इज अ व्हिडिओ. और मला वाटलं असं व्हिडिओ प्ले होते कुठलं. तेवढंच काय नाही. मग कसा दुवा हे का. अगं बच्ची काय करते तू? मी त्यांना पण दाखवते कसं असं सगळीकडे पाणी सांडते. ठीक आहे. हा, मग पुढं काय नाही, मला आता आठवत नाही मी काय बोलवतो. की मग तुला असं वाटलं की तुझ्या सोबत कोणतरी स्कॅम, मग तुला असं थोडं असं नाही की यार मी वैष्णवीला आता कसं सांगणार की इट इज नॉट मी. नाही, मला माझ्या स्वतःवरती विश्वास आहे ना. माझं असं असतं की जर काय तुम्ही काय पाप केलं नसेल ना तर युअर आणि लेट्स से की खरंच तुझ्या फोनमध्ये कोणतरी हे प्लांट केलं असतं, मग तू काय कसं मला प्रूफ नाही. पण तुला माझ्यावर विश्वास बसला असता की मी असलं सगळं नाही करू शकत. असं नसतं. माझ्या फोनमध्ये टिंडर सापडले, चॅट सापडले, तर तू काय करणार? नसता बसला मला विश्वास. हो, तुला माहितीये मी किती डेंजरस आहे. मी एकदम खुफिया माणूस आहे. मला जर काय एखादी गोष्ट शोधायची असली ना तर मग मी शोधतो ती आणि ती शोधूनच राहतो, असं होतं. सो दिस वॉज माय प्रँक. आणि मग आता मी कॉफी करतोय आणि मी अंडा.
ब्रेड ऑमलेट करणार मी आहे तुम्हाला नवीन कॉफीची रेसिपी दाखवते इन नेक्स्ट 2 minutes अँड देन विल टेक अँड देन विल क्लोज द व्हिडिओ. काय म्हणणार आता. होतं? चालेल ठीक आहे. दाखव बरं त्यांना मी काय करते. हा बघा. सो इथं दूध आहे 2 कप, त्यामध्ये साखर टाकली मी आणि ह्याच्यामध्ये कॉफी घेतली. ठीक आहे. आणि ह्याला आता मी उकळी येऊ देणार आहे. आणि काय करायचं मीन वाईल जोपर्यंत ह्याला उकळी येते ना, तुमच्याकडे फ्रोतर असेल तर फ्रोतर, नाही तर चमचा किंवा विस्कर, त्याच्यामध्ये असं तेच आपलं जे डलोगना करतो ना आपण, डलोगना टाकले मी ह्याच्यामध्ये 3-4 चमचे आणि विस्क करायचं. पण विस्क कसं करते माझी पद्धत थोडी वेगळी आहे. एवढं सगळं बडबड एका महान आदमीच्या जर तुम्ही भरोसा राहिला, एवढं सगळं सरक करते जरा. पण बघा तू गॅस बंद केला होता मगाशी, मी तेच म्हणलेलं उकळी का नाही येते, कारण दुधाला लगेच उकळी येऊन जाते. गॅस चालू ग बस. सो मग आता ह्याच्यामध्ये आपण हे असं करायचं. सरळ धरू शकते तो, मी घेईल कॅमेरा अँगल बरोबर. अयो. उडेले बच्चे बाहेर. म्हणूनच एक करते, कारण आम्ही छोटा कप युज करतो ना. हा का. बस बाकीचं मी आता नंतर दाखवते. फुल असं करत राहायचं फ्रॉथ बनवत राहायचं. आता तरी गॅस चालू आहे का? आहे चालू गॅस. असं होतं आम्हाला आयटम आले ना की आम्ही विसरून जातो की यार व्हिडिओ शूट तर करायचंच राहिला. पण ठीक आहे, दुसऱ्या कप मध्ये बघा तुम्ही. ओके, दुसऱ्या कप मध्ये बघा. दुसऱ्या कप मध्ये छान झाली हो कॉफी एकदम. काय म्हणतात त्याला, कॅफे स्टाईल. कॅफे खोलायचं मग आपलं. बाबा मला हेच हवंय. सॉरी, चमचा घाल बरं त्याच्यामध्ये जरा. हे डार्क आहे ना, मला तेच हवंय बाबू. डार्क कसलं आहे बघा. फ्रॉथ बीत ते असं फुल तयार करता येतं का तुला ह्यांच्यासारखं? कॅफे कॉफी हे तयार केले मी. काय केलं? हार्ट. कॅफे कॉफी हार्ट नाही बच्ची तो. हे बघ झाला हार्ट. हार्ट म्हणे. पण हा बघ ना, हा बघ. फुल नाही आवडणार. मी तुला म्हटलं तुला नाही आवडणार, ती कारण ती कडू आहे. मला कडू आवडते आणि ही स्वीट आहे. ते ह्याच्यासारखं तुम्हारे लिए है. ह्याच्यासारखं झालं मला, अमिताभ बच्चन सारखं. कसं? सूर्यवंशी मध्ये. चल श्रेयस कर बरं, बघू बरं मला कसं आहे. खीर पिऊ. साखरची गरज आहे का मला पण. श्रेयस माव. Cheers. वाचलं नशीब. ही म्हणलं ना, ही स्वीट आहे, दिसायलाच येते, ही कडू आहे. तुला पण त्यात साखर घ्यावीच लागते. So I think that is it for today on this prank vlog. नॉर्मल बोल ना, मराठी माणसाशी या प्रँक व्लॉग मध्ये. आणि मला असं वाटतं पण खूप दिवसानंतर डेली व्लॉग शूट करतोय. अजीब वाटतं. सो थँक्यू फॉर वॉचिंग. आणि ऑफकोर्स आमचं गेमिंग चॅनल ही आलेलं आहे. तुम्ही जर पाहिलेलं नसेल की आमचं गेमिंग चॅनल आलेलं आहे, तर ते आम्ही टाकूच. तुम्हाला आलेलंही असेल इथं कुठेतरी चंद्रखोर, उस पे जाके सब्सक्राइब करो, क्योंकि उधर जाके हम रोज ही लाइव जाते हैं, रोज ही गेम खेलते हैं. ओके, थैंक यू फॉर वॉचिंग. लाइक, शेयर एंड सबस्क्राइब.